क्रीडा मंडळाचे जे अध्यक्ष आहेत प्रवीण पाटील, खूप खूप आभार मान्यवरांचं. प्रीतमजी आपलं सुद्धा आभार. यज्ञेश मी हृदयाचे ठोके थोडेसे चेक करतोय, कारण कदाचित याच्यामध्ये बदल झालाय का मला बघायचं आहे, कारण मॅचच तशी होती. शेवटच्या क्षणी 2 चेंडू 7 धावा हे जे समीकरण होतं तेव्हा काय आलं होतं मनात? मला कॉन्फिडन्स होता की मारेन मी. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा वेळेला असं असतं की मोठा फटका खेळणं सोपं असतं, पण एक चेंडू एक धाव जेव्हा असतं ना, तेव्हा छोड दिया जाए या मार दिया जाए हे समीकरण समोर असतं, तेव्हा जास्त मानसिक दबाव आला असेल. हो, नक्कीच. आणि जित पाटील आणि दर्शन पाटील यांचे धन्यवाद, कारण की या टुर्नामेंट आधी मी आउट ऑफ फॉर्म होतो, तर त्यांनी कधी मला म्हणजे माझी पाठ कधी सोडली नाही का, यज्ञेश तू टाकच बॉलिंग आणि बॅटिंग पण तू करच, तर त्यांचा खूप धन्यवाद. जीत पाटीलचं नेहमी धन्यवाद माना, कारण जीत पाटील असा एक प्लेअर आहे की तो नेहमी सगळ्यांचं मनोधैर्य वाढत असतो. तुमच्या संघाचं नाही आहे, बऱ्याचशा इतर संघाचं पण मनोधैर्य खूप वाढत असतो. तर यज्ञेश, वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर फायनल. तर आपण जाऊया नेक्स्ट मॅचकडे आणि कॉम बॉक्समध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक, कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. तर बोलूया आपण सामन्याकडे. सेकंड सेमीफायनल जय महाकाल मालजेपाडा विपक्ष नेहार 11 वसई या दोन संघामध्ये पंचांचा अधिकृत इशारा येतोय. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस आपण पाहतोय. या समीर आणि केवल ही जोडी मैदानामध्ये या सलामीची पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची नक्कीच जर्सी कंपल्सरी नाही आणि या परिणामस्वरूप या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाते आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर पेनल्टीच्या 2 धावा नक्कीच धावफलकामध्ये ॲड केल्या जातील. फक्त पंचांनी 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. 12 मॅन नक्कीच ड्रेसिंगमध्ये नाही आणि परिणामस्वरूप फिल्डिंग करणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाते. राखीव खेळाडू आमच्या सामाजिक कक्षामध्ये 12 मॅन पाहतोय, तो ड्रेसिंगमध्ये नाही आणि ह्या 2 धावा आम्ही या धावफलकामध्ये पहिल्या षटक समाप्तीनंतर ॲड करणार आहोत. इथे या शपलून खेळण्याचा प्रयत्न, एक चोटी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. जोखीम पत्करण्याचा प्रयत्न होता नक्कीच आपण पाहतोय. या चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, अखेर आपल्या क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज सुखरूप पोहोचलेले आहेत. जय महाकाल मालजीपाडा विपक्ष निहार 11 वसई या दोन संघामधला सामना आपण पाहतोय. आदेश पाटील फॅम टीम निहार 11 वसई विपक्ष जय महाकाल मालजीपाडा. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. आज पहिल्या सेमीफायनलमध्ये प्रवेश 11 गावदेव वडगर संघाने विजय संपादन केलेला आहे. प्रवेश देवलेकर फॅम टीम ज्या संघाने जयदुर्गा सुरई संघाचं आव्हान या स्पर्धेतून संपुष्टात आणलेलं आहे.
इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढल्या चेंडूला मिडॉट रिझनमध्ये तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. अखेर अकाउंट ओपन होतं या आपण पाहतोय या मालजीपाडा संघाचं चौथ्या चेंडूवर. दुसरा उपांत्य फेरीचा सामना सेकंड सेमीफायनलला आपण पाहतो मालजीपाडा विपक्ष वसई या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ साहिल भाटी पहिले षटक बदलतोय. फिरकी गोलंदाजांमध्ये शॉर्ट रनअपने गोलंदाजी ट्रॅकवर तर सामनागर फलंदाज केवल. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे मात्र गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही आणि तोपर्यंत एक सिंगल रनचा केवलला पूर्ण करतोय. केवल देखील आपलं अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 2 वर पाहायला मिळते. सध्या आमच्या कॉम बॉक्समध्ये एक्सपर्ट स्कोरर जयेश तांगडे आपण पाहतोय. राहुल तांगडे आणि जयेश तांगडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगलं गुणलेखन केलं गेलेलं आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे साहिल पहिले षटक बदलतोय. इथे मात्र सुरेख चेंडू ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महाकाल मालजीपाडा संघाची धावसंख्या धावपलेकर पाहायला मिळते ती 2 धावा आणि 2 धावा नक्कीच पॅनल्टीच्या देखील ॲड केल्या जातात आणि सुधारित धावसंख्या मात्र जय महाकाल मालजीपाडा संघाची पाहायला मिळत आहे ती बिनबाद 4. पॅनल्टीच्या 2 धावा इथे जोडल्या गेलेल्या आहेत. सेकंड सेमीफायनल पाहतोय. आज पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश देवलकर फॅम टीम प्रवेश 11 गावदेवी वडगर संघाने फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. जयदुर्गा सुरई संघाला पराभूत करून. तर दुसरा सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय आदेश पाटील दापोडे या फॅम टीम नियारा 11 वसई विपक्ष जय महाकाल मालजीपाडा या दोन संघामध्ये. गॅटिंग मानकर याच्या हातामध्ये चेंडू हातामध्ये सोपवला गेलेला आहे. दुसरं षटक तो घेऊन येतोय. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्लेअर मिस. हा देखील फिरकी गोलंदाज आपण पाहतोय. पहिला देखील फिरकी गोलंदाज साहिल भाटी पाहिला होता आणि गॅटिंग मानकर देखील फिरकी गोलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्लेअर मिस. चांगल्या चेंडूच्या हाताळणी अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. फिरकीच्या झाल्यात नक्कीच आपण पाहतोय थोडंसं गुंतवताना गॅटिंग देखील आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये देखील साहिल भाटी यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि इथे देखील गॅटिंग चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे करा रॉकआउट काउंटरचा फटका. कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप कव्हर रिझनला प्रोटेक्शन आहे आणि 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या 2 धावण्या संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावपलेकर पोहोचते ती 6 वर. 6 धावा बिनबाद. जय महाकाल मालजीपाडा संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय जय महाकाल मालजीपाडा विपक्ष निहार 11 वसई या दोन संघामध्ये. इथे मात्र बॅट हातातून निसटली जाते. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. आपण पाहतोय बॅट निसटली गेलेली आहे हातातून मात्र तरी एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 7 बिनबाद. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना दुसरं षटक मार्गस्थ माईक इथे फटका फसलेला आहे.
आता सेफ लँडिंग होते. एस्ट्रेक्सच्या मागे चेंडू पडतोय तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करत आहेत. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजाला वंचित ठेवलेले आपण बघूया. जेव्हा काल मालजीपाडा संघ सध्या मोठ्या फटक्यांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतोय आणि धावांसाठी देखील संघर्ष केला जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका येत नाही. कुठली धाव इथे पूर्ण केली जात नाही. चांगली गोलंदाजी किती कंट्रोल गोलंदाजी या आणि कंट्रोल गोलंदाजीची नक्कीच समाप्ती देखील झालेली आहे. 2 षटके समाप्ती आणि 2 षटके समाप्तीनंतर जय महाकाल मालजीपाडा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. तिबीन बाद फक्त आणि फक्त 8 धावा, म्हणजे 4च्या मामूली सरासरीने प्रति षटकामागे धावा झलकल्या गेलेल्या आहेत. सध्या शांत आणि संत क्रिकेट पाहायला मिळते जय महाकाल मालजीपाडा या संघाकडून. जुबेर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. चांगला बॉलिंग अटॅक आपण पाहतोय या न्यार एलवन वसे या संघाकडून. लॉर्ड फ्लोटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला चेंडू मिड विकेट रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट रिझनला पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे आपण पाहतोय या धावचीची संधी देखील गमावलेली आहे. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. इथून मात्र धावांचा वेग महाकाल मालजीपाडा संघाला वाढवावा लागेल, कारण इनफ टोटल सध्या धावफलकावर पाहायला मिळत नाही. तिसरं षटक मार्गस्थ आहे. जुबेर तिसरं षटक घालण्यासाठी आलेलं आहे. व्यापीठाच्या टोकाकडून गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. सलमी जोडी मैदानामध्ये आपण बघूया केवल आणि या समीर. मात्र धावांचा वेग इथे वाढवावा लागेल. दोन्ही फलंदाज प्रत्येकी 4-4 या धावसंख्येवर खेळत आहेत. आता एकही मोठा फटका इनिंगमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. लॉर्ड फुटा चेंडू समोर केलेल्या चेंडूला लॉंगर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा वाईड थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. या 2 धावने धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. धावसंख्या 2ने पोहोचते ती 12वर. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेले आपण पाहतोय. मोठ्या फटके खेळण्याची मुभा दिलेली नाही महाकाल मालजीपाडा संघाला. टीम 94 कामन आणि पांजू स्पोर्ट्स पांजू आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. पूर्ण टीमने नक्कीच संपर्क साधायचा आहे, कारण व्यासपीठाच्या समोर आपण यायचं आहे. दोन्ही संघ नाही, आपल्या संघाला घेऊन आमच्या व्यापीठाच्या समोर यायचं आहे. आणि प्रवेश इलेव्हन गावदेव वडगर संघ नाही, आपण देखील आपल्या संपूर्ण संघाला घेऊन व्यापीठ डायटच्या समोर यायचं आहे. टीम 94 कामन पांजू स्पोर्ट्स पांजू आणि प्रवेश इलेव्हन गावदेव वडगर तिन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण आपला संपूर्ण संघ घेऊन व्हीआयपी डायस समोर यायचं आहे. इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतोय. कार्पेटचे सारे अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये चेंडू अडवला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजांना चांगली क्षेत्ररक्षण साथ देखील पाहायला मिळत आहे. अगदी डोकं वर करण्याची संधी दिली नाही. मोठ्या पॅकवेजचा वापर मालजीपाडा संघाच्या फलंदाजांना करू दिलेला नाही. वसई संघाच्या गोलंदाजाने कंट्रोल गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते जुबेरकडून. ज्यापर्यंत षटक सायलेने हाताळलं होतं, गॅटिंगने हाताळलं होतं आणि जुबेर देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे लॉर्ड फुलटा चेंडू होता. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. या इनिंगचं वैशिष्ट्य पाहतोय, कुठलाही मोठा फटका आतापर्यंत पाहायला मिळत नाही. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या स्थिर
धावसंख्या सिंगलने वाढते. धावपलीकर पाहायला मिळते ते 15 धावा. जुबेर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय तिसरं षटक आदळतोय. इथे पुन्हा एकदा लॉवरफुल टच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझनमधून तोपर्यंत फक्त इथे देखील एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. आणि सिंगलने या यशस्वी षटकाची देखील समाप्ती. 3 समाप्तीनंतर जय महाकाल मालजीपाडा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद 16 धावा. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते फक्त आणि फक्त 16 धावा. आणि शेवटचं षटक आता मध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज रॉक येतोय. इथे मात्र पहिला मोठा फटका. उंची जास्त लांबी जास्ती मिळेल का नाही पाहावं लागेल. नाही, इथे मात्र झेलबचूपणे पहिला हादरा बसतोय महाकाल मालजीवाला संघाला. पहिला फलंदाज अखेर बाद होताना आपण पाहतोय मोठं फटके खेळण्याची नित्यांत आवश्यकता होतो. प्रयत्न देखील केला गेला होता. मग त्या प्रयत्नात आपण पाहतोय सीमाशी लगत फलंदाज बाद झाले. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 16 धावा. 16 लॉस ऑफ 1 विकेट. 4th अँड लास्ट 4 इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. न्यू बॅटर रुपेश वन डाऊन पोझिशन खेळण्यासाठी आलेले आहे. इथे मात्र लॉप केला चेंडूला लॉफ्टेड फटका आणि हा देखील झेल. आणखीन एक फलंदाजाचा खेळ इथे मात्र समाप्त होताना सलग 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद होताना मालजीपाडा या संघाचे. लॉफ उलटा चेंडू हा देखील होता. लॉप करण्याचा प्रयत्न मात्र लॉंग ऑन रिझनमध्ये चांगला झेल पकडला जातोय. आणि दुसरा फलंदाज सलगच्या चेंडूवर बाद करताना आपण बघतोय रॉक. विकेट हॅट्रिकवर आता मात्र रॉक येऊन पोहोचतोय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेलं आहे. आणि 5वा गोलंदाज रॉक बनेल का? सध्या रॉकस्टार बनतोय आपण पाहतोय आपल्या संघासाठी. कारण 2 चेंडू हाताळलेले आहेत आणि दोन्ही चेंडूंवर 2 गडी देखील बाद केलेले आहेत. हॅट्रिक बॉल आपण बघतोय. हॅट्रिकवर रॉक हा गोलंदाज पाहायला मिळतोय. प्लॅन मेस मात्र दिशेमध्ये देखील भटकटतोय. पंच गोरखनाथ पाटील सरांचा वाईडचा इशारा होते. आव्हान दादा वाईडच्या रूपाने. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते 17 वर पोहोचते. पहिली आव्हान तर धाव नक्कीच या इनिंगमध्ये आपण पाहतोय. इथे विकेट टू विकेट हा चेंडू अगदी बुंद्यात हाताळला होता. चेंडूला खेळले ते या मिडविकेट रिझनमध्ये. एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज आणि सिंगलने संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावफलकावर 18 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. सुरू असलेला सामना आपण बघतोय आदेश पाटील दापोडा फॅम टीम नियारा इलोन वसई विपक्ष जय महाकाल मालजीपाडा या 2 संघांमध्ये सेकंड सेमीफायनलचा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र उंचावर हा फटका केलेला आहे.
मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता मात्र झेल कॅरी करू शकला नाही आणि तोपर्यंत 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. एकच धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 19. 19 धावा आपण पाहतोय या शेवटचे षटक मार्गस्थ असताना. या षटकामधील अजूनही या आणखीन एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा निर्धाव चेंडू. धावसंख्या 19. धावसंख्या स्थिर आहे. अतिशय चांगली गोलंदाजी या वसई संघाकडून पाहायला मिळालेली आहे. एकही मोठा फटका नक्कीच या इनिंगमध्ये पाहायला मिळालेला नाही. हा चेंडू देखील निर्धाव आणि निर्धाव चेंडूने या डावाची देखील समाप्ती. निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना जय महाकाल मालजीपाडा संघाने आपल्या धावफलकावर धावा जोडलेल्या त्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात एकूण 19 आणि 20 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते आदेश पाटील फॅम टीम न्यारा 11 वसई या संघासमोर. आणि आव्हानाचा पाठलाग कशावर केलं जाईल, कुठला संघ फायनलमध्ये धडक मारेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समोरच्या कक्षामध्ये सज्ज होतील वायसप पाय निशान पाटील. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खार्डी आयोजित खासदार चषक 2025चा हा दैदिप्यमान सोहळा सुरू असलेला या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना जय महाकाल मालजीपाडा या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या त्या 19 धावा आणि 20 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. निहारा वसई या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. पंचांना विनंती आहे आपण मैदानावरती जायचंय आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. एक यशस्वी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विकी शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून तुम्ही क्रीडा स्पर्धा पाहताय आणि खरं तर स्वराज्य ग्रुप खार्डीची भरपूर जास्त मेहनत या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून हा लाजवाब क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. नयन म्हात्रे खारबाव यांच्याकडून वसई संघाला आणि स्पेशली रॉक साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा.
20 धावा या मॅच मध्ये करायच्या सामना जिंकण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये राजू मिश्रा आणि हुसेन काझी ही सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर 20 धावा बनवायच्या आहेत. एक माफक आव्हान सेमीफायनलच्या मॅच मध्ये. खरं तर जय महाकाल मालजीपाडा संघाची फलंदाजी या मॅच मध्ये दमखम दाखवता आली नव्हती. फलंदाजानं भरपूर मोठा संघर्ष केला. स्पेशली केवलच्या बॅटमधून या मॅच मध्ये धावाच आल्या नाही. खरं तर केवलची बॅट या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळाली, कारण त्याच्या बॅटमधून भरपूर साऱ्या धावा या स्पर्धेमध्ये आलेत. परंतु सेमीफायनलच्या मॅच मध्ये केवळ अपयशी ठरले. समीर राऊत देखील अपयशी ठरले. कोणत्याही फलंदाजाला मोठी इनिंग या स्पर्धेमध्ये खेळता आली नाही. आणि परिणामतः जर पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती आणि 20 धावांचं माफक आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती जय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज राजू मिश्रा तुम्ही पाहताय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. गोलंदाज जय पाटील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला हाताळतोय. यावेळेस पूल केलाय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप मध्ये खेळलेत, फिल्डर नाहीये, बॉल सीमारेषा ओलांडतोय. पहिला चेंडू फेस करत असताना राजू मिश्राच्या बॅट मधून येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता आखूड टेपायचा चेंडू होता, बॅकफुटला गेले आणि तदनंतर चेंडूला पूल केलाय आणि मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे चेंडू 4 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू टाकत असताना खराब चेंडू पाहायला मिळतोय जयच्या माध्यमातून. आणि तिथे जर पाहिलं ना तर मोठा फटका आलाय फलंदाज राजूच्या बॅटमधून या मॅच मध्ये. एक चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे राजू मिश्रा. त्याला तुम्ही पाहताय नेहमी वसई संघासाठी तो खेळत असतो आणि संघाचा कॅप्टन आहे. खरं तर संघाचा कर्णधार फक्त नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मर्यादित नसावा, परंतु कठीण परिस्थितीमध्ये संघाला अनुकूलता त्याला देता आली पाहिजे. आणि असाच काही खेळाडू राजू मिश्रा आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून देखील चांगल्या पद्धतीने धावा आलेत. गोलंदाज तयार. हो, यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील, पंचांचा स्पष्ट नकार आणि ते चांगला चेंडू पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाजी करतायत जय पाटील या मॅच मध्ये. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि शरीराचा वेध घेतला, खरं तर पायाचा वेध घेतला फलंदाजाच्या आणि पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलं, परंतु योग्य निर्णय पंचांचा पाहायला मिळाला. इथे चेंडू आलाय डॉट जयच्या माध्यमातून. एक वेगवान युवा गोलंदाज जय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. जय महाकाल मालजीपाडा संघासाठी षटक क्रमांक पहिलं तो टाकत असतो. याही मॅच मध्ये तो टाकतोय, परंतु इथून त्याला विकेट घ्याव्या लागतील. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजाला रोखावं लागेल, दबाव थोडासा निर्माण करायला लागेल फलंदाजांवरती. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस देखील कंट्रोल पुलचा फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर गॅप मध्ये खेळलेत, फिल्डर आले तिथे, चांगली फिल्डिंग करतायत. इथे सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. सेकंड सेमीफायनल चा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवेश 11 गावदेवी वडगर संघ फायनल मध्ये दाखल झाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती जय पाटील या मॅच मध्ये. हो, यावेळेस फुल टॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, टॉप फेज लागलाय, फिल्डर आहे तिथे, फलंदाज हुसेन काझी बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का या मॅच मध्ये, फलंदाज बाद. फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला अगदी ऑन साइडला आणि तदनंतर टॉपेज लागला. चांगला झेल कंप्लीट केला फलंदाज हुसेन काझी हे या मॅच मध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज गॅटिन मानकर मैदानावरती दाखल होतोय. नवीन फलंदाज गॅटिन मानकर मैदानावरती दाखल होते. बॉलिंग ट्रॅक वरती जय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर विकेट मिळाली, चौकारला आल्यानंतर चांगली गोलंदाजी करण्याचा तो देखील प्रयत्न करतो या मॅच मध्ये.
यावेळेस चांगला स्ट्रोक पहिला तर पॉइंटला खेळलेत, चॉप करण्याचा प्रयत्न राहिला होता, सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती, 6 या आकड्यावरती, 6 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. दिनकरजी तांगडे यांना विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा जय पाटील, राईट अप ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका राजू मिश्राच्या बॅटमधून येतोय, परंतु फिल्डर डाऊन द बॉल. इथे टिपलाय कॅच. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बिग हिट केला होता, मोठा फटका, मिड विकेटला खेळण्याचा जरूर प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी आणि तिथे जर पाहिलं तर चांगला झेल कंप्लीट केला या मॅच मध्ये. फलंदाज राजू मिश्रा बाद झाला या मॅच मध्ये. आणखीन एक धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. जय पाटील चांगली गोलंदाजी करतात, जरूर त्यांच्या विरोधात चौकार, परंतु तदनंतर हुसेन काझी आणि ते राजू मिश्रा या 2 फलंदाजाला त्यांनी बाद केल्या. जबरदस्त गोलंदाजी. नवीन फलंदाज रॉनियल मैदानावरती दाखल होत आहे. मागील मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून षटकार आला आणि सामना अगदी जिंकला होता वसई संघानं. तोच फलंदाज आणि रॉनियल गोल्डन षटकार मारण्यासाठी जाणला जातो. अनेक वेळा त्याने अशा प्रकारचं कार्य मैदानावरती केलंय. तोच फलंदाज रॉनियल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती रुपेश जाधव हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला गॅटेन मानकर हा फलंदाज तुम्ही पाहताय. खरं तर रुपेश जाधवचा जर विचार केला या क्रीडा स्पर्धेमध्ये मैदान षटक त्याने हाताळलाय आणि त्याची गोलंदाजी चांगली राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये जय पाटीलने इम्प्रेस केलं, महत्वाच्या 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. खरं तर धावा देखील कमी खर्च केल्या. प्रथम फलंदाजी करत असताना फलकावरती फक्त आणि फक्त 19 धावा जोडल्या, 20 धावांचं माफक टार्गेट. तरी देखील जय महाकाल मालजीपाडा संघ या मॅच मध्ये प्रयत्न करतोय, अगदी संघर्ष त्यांचा देखील सुरू आहे. रुपेश जाधव यावेळेस आडव्या बॅटनं पुलचा फटका, स्ट्रोक एक्झिक्यूट केला, बॉल सीमारेषा ओलांडते वेगाने, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हाफ ट्रॅकर होता, पुलचा फटका गॅटिन मानकरच्या बॅटमधून या मॅच मध्ये आला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, खराब चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर आखूड टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूसाठी गॅटिन मानकर तयारच होता आणि त्याच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. 10 धावा तुम्ही धाव फलकावरती पाहता या मॅच मध्ये. रुपेश जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अजून हा सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. निहारा 11 वसई टीमला. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण प्राप्त झालं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, चेंडूपर्यंत पोहोचलेच नव्हते गॅटिन मानकर. इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर फलंदाजी करत असताना अजून चांगल्या धावा नक्की पाहायला मिळाल्या असत्या तर नक्कीच हा सामना देखील अगदी क्लोज आपल्याला पाहायला मिळाला असता, कारण मालजीपाडा संघाची गोलंदाजी चांगली आहे. इथे पाहिला तर हवेत खेळलेत, फटका फसला, रुपेश जाधव स्वतः गोलंदाज, डाऊन द बॉल. इथे चुकी होणार नाही. आणखीन एक विकेट, गॅटिन मानकर बॅक टू द पेव्हिलियन. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत रुपेश जाधव. विकेट प्राप्त केली, जरूर त्यांच्या विरोधात एक चौकार, परंतु गॅटिन मानकरला त्यांनी बाद केलं. नवीन फलंदाज जॅक्सन मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती रुपेश जाधव या मॅच मध्ये. मागच्या चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली. हो, यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली, बॅटचा फेस ओपन केला, बॉल चाललाय डीप थर्ड मॅन
बाउंड्री लाईनच्या दिशेने अगदी जर पाहिलं ना तर 4 धावांसाठी जातोय पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधोमध अगदी हा चेंडू गेला 4 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅटचा फेस ओपन केला थोडेसे बॅकफुटला गेले. काय कलात्मक क्रिकेटचा आविष्कार. तुमच्याकडे जर पाहिलं तर फक्त आक्रमकता असून चालत नाही तर अशा प्रकारचे फटके देखील असावे लागतात. आणि काय जबरदस्त फटका आला फलंदाज जॅक्सनच्या बॅटमधून. अगदी गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला फक्त दिशा दिली आणि 4 धावा मिळाल्या या चेंडूवरती. इथे देखील पुन्हा एकदा तशाच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु पॉइंटला फिल्डर होते फक्त सिंगलच मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी निहारा 11 वसई या टीमला. रुपेश जाधव राईट अमोर द विकेट रॉनियलच्या विरोधात. उलटा चेंडू होता फक्त दिशा दिली मिड विकेटला चेंडूला वळवला. चांगली फिल्डिंग फक्त सिंगलच मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजून हा सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 4 धावांची आवश्यकता. खरं तर 40 पेक्षा जास्त धावा जय महाकाल मालजीपाडा संघाने बनवायला पाहिजे होत्या या मॅच मध्ये परंतु त्यांची फलंदाजी खराब राहिली आणि 20 धावा फक्त टार्गेट आपल्याला पाहायला मिळते आणि 2 षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा तुम्ही धावफलकावरती पाहता. यस थँक्स निशांत पाटील. 2 मिनिटं फक्त थांबवतोय. टीम 94 कामन पांजू स्पॉट पांजू त्याचबरोबर प्रवेश 11 गावदेवी वडघर तिन्ही संघ कॅप्टनने आपल्या खेळाडूंना घेऊन VIP कक्षाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. त्वरित यायचं आहे. तिन्ही कॅप्टन तिन्ही सहकार्याने घेऊन यायचं आहे. चेंडू हवेत होता आणि फिल्डर अगदी पोहोचले होते परंतु झेल कंप्लीट होत नाही आणि ते 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. अजून 2 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती केवल पाटील आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला रॉनियल. ओ चांगला चेंडू होता. अगदी जर पाहिलं तर सरप्राईज झाले होते कारण शरीराचा वेध घेतला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने अगदी शरीराच्या दिशेने वेध घेतला आणि रॉनियल ज्या पद्धतीने फटका खेळण्यासाठी तयार होते ना अगदी सरप्राईज झाले या चेंडूवरती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय केवलच्या माध्यमातून या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा केवल बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो यावेळी चांगला फटका आणि हा विजयी चौकार येतोय रॉनियलच्या बॅट मधून या मॅच मध्ये. सामना इथे जिंकलाय. अभिनंदन अभिनंदन. निहारा 11 वसई हा संघ फायनल मध्ये दाखल होतोय खासदार चषक 2025 मध्ये आणि या मॅचचा हिरो ज्याच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना अगदी जर पाहिलं तर 2 विकेट त्याने प्राप्त केले आणि फक्त 3च धावा खर्च केल्या आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय. परेश डीजे मिस्टर परेश रॉक. आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देणार आहोत. मॅन ऑफ द पुरस्कार आपण इथे देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. रॉक. रॉक इज द मॅन ऑफ द मॅच. रॉक आपण यायचंय.